विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठी विषय यातील पाठ 19वा प्रीतम या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. आपण व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करून जरूर सांगा. प्रश्न पहिला, तुलना करा. शालेय वर्गातील प्रीतम आणि सेकंड लेफ्टनंट प्रीतम. किरकोळ खिडखिडीत अंगगाठी असलेला, रया गेलेला युनिफॉर्म घातलेला आणि खांदे पाडून दिनवाने भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम लेफ्टनंट झाल्यानंतर खूप देखणा, भरदार, उंच आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला व छातीला बिल्ला लावलेला प्रीतम. शालेय वर्गातील प्रीतम एकलकोंडा, घुमा, कोणाशी न मिसळणारा, कोणत्याही उपक्रमात भाग न घेणारा प्रीतम. लेफ्टनंट झाल्यानंतर स्वतःला वाटे त्याचे स्पष्ट भाव असणारा, NDA सारख्या परीक्षेत यशस्वी ठरलेला प्रीतम. प्रश्न दुसरा, कारणे लिहा. प्रीतमला मराठी नीट येत नसे. कारण प्रीतम जन्मल्यापासून महाराष्ट्राच्या बाहेर राहत होता. पोरकेपणाचे समाधान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते. कारण प्रीतमची आई त्याच्या लहानपणीच वारली होती आणि लेखिकेचे वडीलही वारले होते. त्यामुळे प्रीतमचा पोरकेपणा त्यांना समजत होता. प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्या वर्ग शिक्षिकेची प्रतिक्रिया. प्रीतमच्या निबंधातील चुका बघितल्यावर बाईंनी त्याला थांबवून घेतले आणि आईवडिलांना घेऊन येण्यास सांगितले. अबोल प्रीतम बडबडा बोलल्यानंतर वर्ग शिक्षिकेची प्रतिक्रिया. बाईंनी प्रीतमला जवळ घेतले, त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. प्रश्न चौथा, लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा. उदाहरण, बाईंनी प्रीतमला जवळ घेतले. दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले. प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या. आणि एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला. त्यातील गुण, पहिला गुण आहे ममत्व, दुसरा आहे कार्यनिष्ठ, तिसरा आहे संवेदनशीलता. प्रश्न 5, प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली मराठी वाक्य शोधावं लिहा. 1. प्रीतम मान खाली घालून हळूहळू माझ्याकडे बघत होता. 2. मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषय कळत नाहीत. 3. माझ्याबद्दल तक्रार केली तर मामी खूप टाकून बोलते. मग मामा मला मारतात आणि मी नापास झालो तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगमध्ये ठेवणार. तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतले आहे. 4. तो हळूच जवळ येऊन म्हणाला, बाई, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या ना तर मी तुम्हाला दिले. तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे. खरं माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत त्या. 5. या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत. त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लुथरा नावाचा आज कुणी अस्तित्वात नसता. प्रश्न 6, खालील वाक्याचा योग्य अर्थ लिहा. रया जाणे म्हणजे शोभा येणे, शोभा करणे. याचा अर्थ आहे शोभा जाणे. प्रश्न 7, कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा. 1. मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. वाक्य आज्ञार्थी. मुलांनो, आईवडिलांची आज्ञा पाळा. 2. हा तलाव अतिशय सुंदर आहे. उद्गारार्थी करा. किती सुंदर हा तलाव आहे. इथं या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्हाचा वापर या ठिकाणी करायचा आहे. 3. बापरे, रस्त्यात केवढी गर्दी. विधानार्थी करायचे तर उत्तर, रस्त्यावर खूप गर्दी आहे. 4. नेहमी खरे बोलावे. नकारार्थी करायचे आपल्या ठिकाणी, कधीच खोटे बोलू नये.
प्रश्न 8 स्वमत. प्रीतम आणि त्यांच्या बाई त्यांच्यातील भावनिक नातेसंबंधाविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. प्रीतम ही अत्यंत भावपूर्ण अशी कथा आहे. प्रीतम व त्याच्या बाई यांच्यातील नात्याची हृदयस्पर्शी दर्शन या कथेत घडते. प्रीतम हा इयत्ता दुसरीत शिकणारा 7 वर्षाचा मुलगा आहे. त्याची आई 4 वर्षापूर्वीच वारली. वडील सैन्यात असल्याने सतत सीमेवर असतात. ते मामा मामीकडे राहायला आलेला आहे. मामा मामी त्याला निर्दयतेने वागवतात. वडील असूनही त्याला अनाथ पोरके झाल्यासारखे वाटत राहते. तो कोणालाच मिसळत नाही. प्रीतमच्या बाईंना प्रीतमची नकारात्मक बाजू प्रथम जाणवते. त्यामुळे त्यांच्या मनात त्याची नकारात्मक प्रतिमा निर्माण होते. परंतु त्याची खरी पार्श्वभूमी कळाल्यावर त्यांच्या मनात कणव निर्माण होते. त्या त्याच्याशी सदैवतेने वागू लागतात. त्याला भावनिक आधार देतात. सगळ्या मुलांनी वर्गणी काढून बाईंना भेट वस्तू दिली. प्रीतम त्याच्याजवळ आईच्या जुन्या बांगड्या बाईंना भेट देतो. आईविषयीच्या सर्व भावना त्या बांगड्यांमध्ये त्याने साठवलेल्या होत्या. त्याच्या दृष्टीने ती अमूल्य भेट होती. अशा प्रकारे बाई त्याला प्रसंगातून आत्मविश्वास देतात. बाईकडून भावनिक पाठबळ मिळते. त्या जोरावर तो सेकंड लेफ्टनंट बनतो. आदराचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करतो. त्या कारणाने त्याला बाई म्हणजे आपली आईच असे मनोमन वाटते. बाईंना त्यांच्यातील सद्गुणी होतकरू मुलगा दिसतो. त्याला तसे घडवत नेतात. तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान स्पष्ट करा. सर्वांच्याच जीवनात शिक्षकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे माझ्या जीवनात पण शिक्षकाचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. मी आज जे घडलो ते माझ्या आईवडील व शिक्षकांमुळेच. बालवाडीपासून ते उच्च शिक्षण घेईपर्यंत मला विविध शिक्षक भेटले. त्यांच्यातील सकारात्मक गुण माझ्यात उतरले. कुणाकडून मेहनतीचे महत्त्व समजले तर कुणाकडून देशप्रेमाचे धडे. कुणी संयम व शांतीचा पाठ शिकवला तर कुणी सत्याचा मार्ग दाखवला. प्रसंगावधान कसे राखावे हेही शिक्षकांनी शिकवले. तर संकटातून मार्ग कसा काढावा हे पण शिक्षकांनी शिकवले. या सर्व गुणांमुळे माझा आत्मविश्वास वाढला व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी लागणारी जन्मभराची शिदोरी मला माझ्या शिक्षकाकडून मिळाली. विद्यार्थी मित्रांनो, लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.